गुड आफ्टरनून. बघा, आज आपल्याला 9चा मॅथ पार्ट 1चा सेकंड जो लेसन आहे रिअल नंबर हा आता आपण बघत होतो, ज्याचा आपण लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला. आता आपल्याला बघायचं आहे 2.2. पण आता 2.2 प्रॅक्टिस सेट बघण्याच्या आधी काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट दोन तेवढे आपण बघूयात. सर्वात पहिली बघा काय आपण मागच्याच लेक्चरला शिकलो आहे, काय रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे कोणते रे? रॅशनल नंबर कोणते असतात? रॅशनल नंबर्स, रॅशनल नंबर कोणते असतात? P डिवाइड बाय Q बट Q इज नॉट इक्वल टू 0. हा जो फॉर्म असेल आपण रॅशनल नंबर म्हणतो, बरोबर ना? म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूमरेटर पण आहे आणि डिनॉमिनेटर पण आहेत त्यांना काय म्हणतो आपण? रॅशनल नंबर. मग मला सांगा बरं, 1/2 हा रॅशनल नंबर असेल का? ओके. 2 हा रॅशनल नंबर असेल का? येस, कारण की 2च्या डिनॉमिनेटरला सुद्धा कोण असतो? 1, आणि 1 असून तर आपण लिहित नाही आहे. बरं, मला सांगा 1/3 हा रॅशनल नंबर असेल का? येस. मला सांगा बरं, √4 हा रॅशनल नंबर आहे का? रॅशनल नंबर आहे का? सॉल्व होतो का रे हा? √4 म्हणजे काय? 4चं रूट किती येतं? √4चं रूट किती येणार आहे? 2. म्हणजेच √4चंच मिनिंग काय होणार आहे? 2. मग 2 हा रॅशनल नंबर आहे का? आहे. मग 2 रॅशनल नंबर तर इक्वल टूच आहे ना. हा पण इक्वल टू कोण आहे? √4. √4 सुद्धा काय असेल? रॅशनल नंबर. म्हणजे याचा अर्थ 2 जर रॅशनल नंबर आहे तर √4 सुद्धा किती असणार आहे? रॅशनलच म्हणू शकतो का? मध्ये इक्वल आहे. बरं, मला एक सांगा चला, √9 रॅशनल नंबर आहे का? √9, 9चं स्क्वेअर रूट किती आहे? 3, आणि 3 रॅशनल नंबर आहे का? मग 3 रॅशनल असेल तर √9 सुद्धा काय असेल? रॅशनल असेल. अलग लक्षात? रॅशनल नंबर कळेल सर्वांना. मला एक सांगा बरं, 1/0 रॅशनल असेल का? नाही, कारण की डिनॉमिनेटरला कोण नसावा? 0 नसावा. रॅशनल नंबर आपण मागं पण बघितलं आहे, आत्ता जस्ट रिवाईज केला. आणि दुसरा कोणता असतो बरं? इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय? इरॅशनल नंबरचा बी फॉर्मॅट असाच असतो. कोणता? P/Q बट Q इज नॉट इक्वल टू 0. सेम आहे. मग काय फरक आहे रॅशनल इरॅशनलमध्ये? एक साध्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी सांगतो. ज्याचं कॅल्क्युलेशन करता येतं त्याला म्हणायचं रॅशनल, आणि ज्याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही त्याला म्हणायचं इरॅशनल. लक्षात येईल का? फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं इथं √60 रॅशनल आहे की इरॅशनल आहे? रॅशनल आहे, कारण की सॉल्व होईल का रे ते? मग सॉल्व म्हणजेच काय येणार आहे? √16 किती येणार आहे? 4. म्हणजे 4 रॅशनल तर √16 सुद्धा रॅशनल आहेत. मला एक सांगा बरं आता, √3 हा रॅशनल नंबर आहे का? √3 सॉल्व होईल का? 3 हा कोणाचा स्क्वेअर आहे का? म्हणजे याचा अर्थ हा कोणता असणार आहे? रॅशनल. सॉल्व होतोय का? इरॅशनल. म्हणजे हा √3 काय असणार आहे? इरॅशनल. लक्षात येईल का? √5 का असेल रे? इरॅशनल असेल ना, कारण की सॉल्व होतंय का? √7, √11, √9 इरॅशनल आहे, कारण की √9 म्हणजे काय असणार आहे? 3 असेल ना, आणि 3 म्हणजे काय असणार आहे? रॅशनल. म्हणजे याच्यात हे रॅशनल आहे का? नाही. इरॅशनल आहे का? नाही. इरॅशनल नाही, रॅशनल येतो. मग एक गोष्ट तुम्हाला एक ऑब्झर्व होऊ शकते, इरॅशनल नंबर खूप असतील. याला जर आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं तरी सुद्धा इरॅशनल होतो. फॉर एक्झाम्पल 1/√3 हा इरॅशनल असेल का? रॅशनल असेल. √3 जर इरॅशनल आहे तर 1/√3 सुद्धा इरॅशनल आहे. 5 जर इरॅशनल आहे तर 1/√5 सुद्धा इरॅशनल आहे. लक्षात येईल का? म्हणजे हे सॉल्व होणं शक्य आहे का? आपल्याला पॉसिबल आहे का? सहजासहजी नाही आहे. हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक कॅल्सी किंवा कॉम्प्युटर लागेल तरच सॉल्व होईल, अन्यथा नाही होणार. सहजासहजी सॉल्व नाही होऊ शकत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इरॅशनल नंबर. लक्षात येईल का? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दोन तुम्हाला रूल सांगतो. कोणत्याही इरॅशनल नंबरमध्ये रॅशनल नंबर जर ॲड केला तर येणारे आन्सर ही इरॅशनलच असतं. कळालं मी काय बोललो? फॉर एक्झाम्पल, सपोज हा एक किती इरॅशनल नंबर आहे, कोणता बरं? √3.
√3. यात कोणताही रॅशनल नंबर ॲड करा. म्हणजे मी जर सपोज याच्यात 2 ॲड केला तर येणारं उत्तर काय असणार आहे बरं? तर ॲन्सर काय असणार? √3 + 2. यांचं कधी कॅल्क्युलेशन होत नाही. हा रूटवाला हा विदाउट रूटवाला यांचं कॅल्क्युलेशन होत नाही आहे. मग यांचं कॅल्क्युलेशन होत नाही याचा अर्थ हा नंबरसुद्धा कसा असणार आहे? इरॅशनल. म्हणून काय सांगितलं मी? इरॅशनलमध्ये कोणताही रॅशनल नंबर जर ॲड केला तर तो कोणता असतो? इरॅशनलच असतो. मायनस करा किंवा प्लस करा, मायनस करा किंवा प्लस करा, तर तो काय राहणार आहे? इरॅशनलच राहणार आहे. लक्षात येईल का? नक्की एकदम. मल्टिप्लिकेशनला सुद्धा बऱ्याच वेळेस तसं होतं, प्रत्येक वेळेस नाही पण बऱ्याच वेळेस. फॉर एक्झाम्पल सपोज हा 2 काय बरं? रॅशनल नंबर. याला मल्टिप्लाय केला मी √3. याचा आन्सर काय राहणार आहे? 2√3. म्हणजे कोणतं झालं तो पुन्हा? म्हणजे इरॅशनल नंबरला रॅशनल नंबर मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा काय येणार आहे? आणि डिवाइड केलं तरी सुद्धा काय येणार आहे? इरॅशनलच येणार आहे. झालं का? बट एक गोष्ट लक्षात ठेवा, इरॅशनलला जर इरॅशनलनी मल्टिप्लाय जर केलं, काय म्हटलं मी? इरॅशनलला इरॅशनलनी जर मल्टिप्लाय केलं तर मात्र तो रॅशनल होतो. काय होऊ शकतो? रॅशनल होऊ शकतो. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा काय बरं? कोणता नंबर आहे? इरॅशनल. याला कशाने मल्टिप्लाय करतो? इरॅशनलने. 9 9 3 3 किती जाणार आहे? 9. याचा आन्सर किती राहणार आहे? 3. मग आता इरॅशनल इंटू इरॅशनल म्हणजे काय राहणार आहे? रॅशनल. लक्षात येईल का? हे बेसिक 2-3 प्रॉपर्टी. तुम्हाला फक्त प्लसची मायनसचीच इथं गरज आहे, जास्त गरज तशी पण नाही आहे. तरी तुम्हाला मी सांगितलं. लक्षात येईल का? म्हणजे इथं फक्त आपण काय बघितलं? रॅशनल नंबर काय असतो आणि इरॅशनल नंबर काय असतो एवढंच आपण बघितलं. लक्षात येईल का? नक्की एकदम. मग एवढं काय आलं असेल तर आपण डायरेक्ट काय करू शकतो? प्रॅक्टिस सेट्स बघू शकतो. मग आता डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेट घेऊ. हे लिहायचं का? हे लिहून घ्या. बहुतेक नको, काही गरज नाही. कळेल ना? पण ह्या कळायला पाहिजे बेसिक कन्सेप्ट. ह्या कळालं तर पुढच्या कळेल, अन्यथा नाही कळणार. आता पुढचे 2 एक्झाम्पल मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट आहेत, याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. म्हणजे एक कोणता विचारतील तुम्हाला या प्रॅक्टिस सेटवरती 2 मार्क्सला, कोणता पण एक असू शकतो. आता बघा, मग आता फर्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.2चा फर्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बरं? काय? शो दॅट. काय शो दॅट करायचं आपल्याला? शो दॅट 4√2 is an irrational number. इरॅशनल नंबर म्हणजे आपल्याला हे 4√2 काय करायचं आहे? इरॅशनल नंबर आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मला सांगा 4 हा रॅशनल आहे की इरॅशनल आहे? रॅशनल आहे. आणि √2 काय आहे? इरॅशनल आहे. मग इरॅशनलनी रॅशनलला मल्टिप्लाय केलं तरी काय मिळतं आपल्याला? आत्ताच सांगितलं. मग याचा अर्थ ही टोटल टर्म काय आहे? इरॅशनल आहे. आणि ही आपल्याला काय करायची आहे? प्रूव्ह करायची. पण आता ही प्रूव्ह करणं म्हणजे काही कॅल्क्युलेशन जमणं नाही आहे. ही काही कॅल्क्युलेशन वगैरे करायचं नाही याच्यामध्ये. याच्यात काय करायचं? फक्त आपल्याला कॉन्ट्रॅक्शन मेथड काय वापरायची? याच्यात कॉन्ट्रॅक्शन मेथड वगैरे यूज करायची. काय ज्याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट मेथड किंवा इनडायरेक्ट प्रूफ म्हणतो. कॉन्ट्रॅक्शन किंवा काय म्हणू शकतो? इनडायरेक्ट मेथड. मग आता कॉन्ट्रडिक्शन मेथड काय ते आपण बघूयात. कॉन्ट्रडिक्शनचा अर्थ काय असतो? विरोध. कॉन्ट्रडिक्शनचा अर्थ काय? विरोध. विरोध म्हणजे काय? जर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय प्रूव्ह करायला लावलंय? 4√2 इरॅशनल आहे, तर आपण काय म्हणायचं? 4√2 ही रॅशनल आहे असं आपण म्हणायचं. आणि नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला चुकीचं वाटेल. आणि आपल्याला चुकीचं वाटलं का मग म्हणायचं तुमचं खरं आहे. मग झालं प्रूव्ह दॅट. कळालं की मी काय बोललो? कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? जे तुम्ही सांगितलंय का ते चूक आहे असं पहिलं आपण सांगायचं, नंतर आपणच चूक ठरतो आणि मग सांगायचं तुमचं बरोबर आहे. मग झालं प्रूफ, बस संपला विषय. हां, मग ही गोष्ट कळेल का? स्टेप काय कळाली ना? हां, मग आता काय करायचं आहे बघा. इथं आपल्याला 4 हा रॅशनल आहे, पण √2 काय बरं इथं? इरॅशनल आहे. मग इथं कोणती मेथड वापरायची आहे? इथं आपण काय म्हणू शकतो? बाय युजिंग इनडायरेक्ट मेथड.
किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, दुसरे एक वर्ड आहे. कोणता वर्ड आहे बरं? कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन हा एक वर्ड आहे. इथं कोणती मेथड यूज करायची आपल्याला? इनडायरेक्ट मेथड और कॉन्ट्रडिक्शन मेथड, कोणती पण एक म्हणू शकतात. मग कॉन्ट्रडिक्शन करायचं म्हणजे आपल्याला काय म्हणायचं रे? तुम्ही म्हटलेले काय बरं चूक आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? लेट अस ॲज्युम दॅट काय √2 इज रॅशनल नंबर. दिलेलं जे आपण कॉन्ट्रडिक्शन केलं म्हणजे काय केलं? इरॅशनल, आपण त्याला काय म्हटलं? रॅशनल नंबर असं म्हटलं. मग हा जर रॅशनल नंबर असेल त्याचा अर्थ रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो बरं? P/Q या फॉर्ममध्ये असतो. म्हणून देअरफॉर 4√2 इज इक्वल टू कोणता फॉर्म असणार आहे? P/Q. कारण की जर याला आपण रॅशनल नंबर म्हटलं तर याचा अर्थ हा कोणत्या फॉर्ममध्ये येऊ शकतो? P/Q. हा 4 इथं मल्टिप्लाय, इकडे आलं काय होईल? डिवाइड. मल्टिप्लायचं काय होईल? डिवाइड. देअरफॉर √2 इज इक्वल टू P/4Q. बरोबर ना? पण नाही लिहावाच लागतो Q. इथं √2 आहे, हा रॅशनल आहे की इरॅशनल आहे? इरॅशनल आहे. आता आपण याला रॅशनल मानलं होतं तरी √2 तर आपल्याला माहीतच आहे काय आहे? इरॅशनल आहे. म्हणून आपण म्हणू शकतो वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? √2 इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. मग मला सांगा, हा √2 जर इरॅशनल नंबर असेल तर त्याच्या अपोजिटवाला पण इरॅशनलच असतो नेहमी. इक्वल टूचा अर्थ काय? हेच आहे. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकतो? अँड देअरफॉर P/4Q इज ऑल्सो इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. मग आपण तर रॅशनल म्हटलं होतं पण हे काय आलं? इरॅशनल आलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं? देअरफॉर आवर assumption was wrong. मग आपला अझम्पशन जर रॉंग असेल याचा अर्थ त्यांचंच म्हणणं काय? बरोबर आहे. आणि देअरफॉर मग आपण काय म्हणू शकतो? 4√2 इज ॲन इरॅशनल नंबर. लक्षात आलं का रे? कळेल का? नक्की ना? सिम्पल आहे ना? एवढंच व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला बघायचं याच्यातला सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय बघा? शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह दॅट करायचं आपल्याला? 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर. सेम आहे, पहिल्यासारखंच एक्झाम्पल आहे, काहीच फरक नाही आहे. फक्त आता इथं काय 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर शो करायचं आहे. मग आपल्याला तीच मेथड वापरायची. कोणती? कॉन्ट्रडिक्शनल मेथड किंवा इनडायरेक्ट मेथड. मग बाय युजिंग इनडायरेक्ट और कॉन्ट्रडिक्शनल मेथड. लेट अस ॲज्युम दॅट. काय ॲज्युम करायचं आपल्याला? 3 + √5 इज रॅशनल नंबर. कॉन्ट्रडिक्शन आहे ना? रॅशनल नंबर. मग हा जर रॅशनल नंबर असेल तर आपण काय म्हणू शकतो? 3 + √5 इज इक्वल टू P/Q. बरोबर ना? कारण ही रॅशनल आहे. इरॅशनल म्हणजे हा रॅशनल फॉर्म असतो आपला. मग आता हा इथं +3 तिकडे गेला काय होईल? मायनस. देअरफॉर √5 इज इक्वल टू P/Q - 3. बरोबर ना? फक्त हा प्लस वाला तिकडे याला काय झाला? मायनस झाला. मग आता आपल्याला माहिती आहे हा √5 काय असतो? रॅशनल आहे की इरॅशनल आहे? हे मल्टिप्लाय असतं तरी इथं आलं असतं. ही प्लसमध्ये प्लस असलं मायनस. जेव्हा काही साईन नसतं तेव्हा मल्टिप्लाय असतं. साईन असेल तर प्लस असतं, असेल प्लस तर प्लस. जेव्हा साईन नसतं तेव्हा काय असतं? मल्टिप्लिकेशन. लक्षात येईल का? मग आता √5 काय बरं? इरॅशनल. मग √5 जर इरॅशनल असेल वी नो दॅट काय आहे? वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? √5 इज इरॅशनल नंबर. मग √5 जर इरॅशनल असेल तर P/Q -3 सुद्धा काय असणार आहे? इरॅशनल. म्हणून देअरफॉर P/Q - 3 इज ऑल्सो इरॅशनल नंबर.
मग हा इरॅशनल नंबर असेल तर आपलं ॲझम्पशन काय झालं, रॉंग ठरलं. मग आपलं ॲझम्पशन जर रॉंग असेल तर याचा अर्थ देअरफॉर 3 + √5 इज ॲन इरॅशनल नंबर. आणि खाली आपण म्हणू शकतो देअरफॉर हेन्स प्रूव्ह. पहिल्या छातली तरी चालेल, हेन्स प्रूव्ह आपण सिद्ध करून दाखवलं. लक्षात येईल का? नक्की एकदम घ्या पटकन. आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचा पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय? रिप्रेझेंट द नंबर √5 अँड √10 ऑन नंबर लाईन. म्हणजे एक नंबर लाईनवरती आपल्याला कोण ड्रॉ करायचं आहे बरं, √5 अँड कोण करायचं आहे √10. दोन्हीपैकी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी दोन्ही पण विचारले जाऊ शकतात किंवा कधी कधी याच्यापेक्षा वेगळा पण विचारला जाऊ शकतो. आपण बेसिक काय ते सर्वच आपण बघूयात. बरोबर. मग आता काय बघायचं, सर्वात पहिले काय करायचं, एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची. काय करायची, नंबर लाईन ड्रॉ. आपण म्हणू शकतो ड्रॉ अ नंबर लाईन. काय करून घ्यायची, एक नंबर लाईन काय करायची, ड्रॉ करून घ्यायची. फॉर एक्झाम्पल बघा इथं मी नंबर लाईन ड्रॉ करतो. हे आहे नंबर लाईन. याला म्हटलं मी सपोज 0 1 2 3 -1 -2 -3 हे काय केले, एक नंबर लाईन आपण काय केली, ड्रॉ करून घेतली. आता या नंबर लाईनवरच आपल्याला काय करायचं आहे, एक पॉईंट घ्यायचा आहे. अँड टेक पॉईंट ए ॲट, बघा आता ह्या नंबर लाईन आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. तो ए पॉईंट कशावर घ्यायचा आहे तर ते लॉजिक आपल्याला कळालं पाहिजे. आता पहिले आपण कसलं ड्रॉ करू बरं, √5. आता बघा √5चं मग बेसिक सांगतो. √5च्या आधी कोण असणार आहे रे, √4. बरोबर का नाही, कोण असणार आहे, √4. √4 म्हणजेच काय रे इथं 2. √4 म्हणजेच काय 2. 5चं आपल्याला माहिती नाही, 5 आपण काढू नाही शकत ना स्क्वेअर रूट. बरं, याच्यानंतर असं कोणता नंबर आहे का की ज्याचा परफेक्ट स्क्वेअर आहे, कोण आहे बरं, √9. √9 आहे ना. √9 म्हणजे 9चं स्क्वेअर रूट किती राहणार आहे, 3. मी एक गोष्ट तुम्हाला कळेल का इथं, आता हा 2 आणि 3च्या मध्ये आहे √5. म्हणजे बघा इथं 2 आणि 3 यांच्या मध्ये कुठंतरी तो पॉईंट आहे, कोणता रे, √5. आणि तोच तर आपल्याला काय करायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे, शो करायचा आहे. तोच तर आपल्याला काय करायचा आहे, शो करायचा आहे. मग आता तो शो करताना कोणता करायचा आहे आपल्याला पॉईंट, √5. √5च्या आधी परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे, 4 कोणाचा आहे रे, 2चा आहे. मग काय करायचं, 2वर एक पॅरल लाईन काढून घ्यायची. काय करून घ्यायची, 2वर एक पॅरल लाईन. मग आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, ड्रॉ इथं येतो, ड्रॉ अ पॅरलल लाईन ऑन नंबर लाईन, ऑन नंबर लाईन. ह्या नंबर लाईनला एक पॅरलल काय केली बरं, मी इथं लाईन ड्रॉ केली. बरोबर, हे झालं इथपर्यंत. सेकंड काय करायचं बघा, ही कन्सेप्ट कळली सरांना. मी 2वरच काय घेतली, लक्षात आलं ना, कारण की 2वरच काय घ्यायची, कारण की ह्या 2च्या पुढे येणार आहे आपला पॉईंट ना, म्हणजे √5 येणार आहे. √5च्या आधी परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, तिथं पॅरलल लाईन काढून टाकायची. इथपर्यंत लक्षात आलं का. आता बघा काय करायचं नेक्स्ट, हे जे डिस्टन्स आहे की हे डिस्टन्स हे जवळपास सेम आहे. तुम्ही 1 सेंटीमीटर घ्या, 2 घ्या, 3 घ्या, नो प्रॉब्लेम. पण मग आता हे डिस्टन्स जे घेतलं ना ते फिक्स ठेवायचं. मग ह्या डिस्टन्सला आपण म्हणू 1 युनिट. काय म्हणू याला, 1 युनिट. मग हा जो 1 युनिट आहे का, एवढं डिस्टन्स तुम्ही काय करायचं आपल्या कंपासमध्ये इथं ठेवायचं, इथं काय करायचं, रब करायचं. म्हणजे हा कर्व काढून घ्यायचं. कोणत्या डिस्टन्सचा, 1 युनिटचा. ही युनिट आणि ही युनिट कसं पाहिजे, सेम. हे म्हणा कोणतं पण युनिट सेमच असणार आहे. इथं कर्व मारून घ्यायचं आणि काय करायचं, हा जो पॉईंट आहे हा 0, याला वाटलं असं O म्हणा आणि हा A म्हटलं होतं याला. हां, इथं काय म्हटलं, ड्रॉ अ नंबर लाईन टेक पॉईंट A ॲट 2 वरती घ्यायचं आहे. आणि याला काय म्हटलं मी, सपोज इथं A म्हटलं. कोणता पॉईंट म्हटलं, A पॉईंट. मग आता काय करायचं आहे, हा O पॉईंट आणि जिथं आपण एवढं जे डिस्टन्स घेतलं आहे का त्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं.
आणि हे जॉईन केल्यानंतर आपण याला वाटल्याचं काय ते नाव दे, याला नाव काय देऊ आपण, बी देऊ. मग इथे एक ट्रायंगल तयार झाला का रे, OAB हा ट्रायंगल तयार झाला ना. मग कोणता ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल OAB. याच्यामध्ये कोण 90 डिग्री रे, ए 90 डिग्री ना. अँगल OAB इज इक्वल टू काय, 90 डिग्री. आणि 90 डिग्री याचा अर्थ हा दिलेला जो ट्रायंगल आहे गिवन ट्रायंगल कोणता होणार आहे हा, मग गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. कोणता नाही रे, राईट अँगल ट्रायंगल. आणि जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर बघा आता ही डिस्टन्स किती रे, 0 to 2 युनिट आहे ना. हे किती युनिट आहे, 1. हे किती आहे रे, माहिती नाही ना. हे 2 आहे, ही डिस्टन्स 1 आहे, पण हे माहिती आहे का आपल्याला, नाही आहे. मग हे डिस्टन्स आपण काढून घ्यायचं. हे नेहमी तेवढंच येतं. बघू आता काय. मग आता जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, बाय पायथागोरस थिअरम. बाय पायथागोरस थिअरम. मग आता मला सांगा पायथागोरस थिअरम काय सांगतो रे आपल्याला, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू का स्क्वेअर ऑफ बेस प्लस स्क्वेअर ऑफ हाईट. बरोबर का नाही, हायपोटेनस म्हणजे हायपोटेनस इथं कोण असणार आहे रे, OB स्क्वेअर. बेस कोणता असणार आहे, OA स्क्वेअर. हाईट काय असणार आहे, AB स्क्वेअर. बरोबर का नाही. मग आता आपल्याला OB तर काढायचं आहे. मग OB इज इक्वल टू OA किती बरं आपला, OA किती युनिट आहे, 2 युनिट्स. आणि AB किती बरं, 1 युनिट म्हणजे 1चा स्क्वेअर. इथंच घेऊ आपण. मग आता इथं काय बघा, OB स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर किती होणार आहे, 4. आणि 1चा स्क्वेअर किती होणार आहे, 1. मग 4 + 1 किती होणार आहे, 5. म्हणजे OB स्क्वेअर किती आला आपला, 5. बरं आपल्याला OB स्क्वेअर पाहिजे का, नाही आपल्याला फक्त OB पाहिजे. मग काय घ्यायचं असतं आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट घ्या. मग OB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, OB इज इक्वल टू 5चं स्क्वेअर रूट काय होणार आहे, √5. कारण की हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअरच नाही आहे. म्हणजे OB किती आला आपला, √5. OBचं डिस्टन्स किती आलं, √5. आलं का नाही आलं, लक्षात आलं. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, √5चं तर डिस्टन्स विचारलं आहे. मग मला सांगा ही डिस्टन्स किती टोटल, √5. बरोबर का नाही. एक लक्ष द्या मी काय म्हणतोय, हे O पासून तर B पर्यंत डिस्टन्स किती आहे, √5. मग काय करायचं, आपलं कंपास घ्यायचं, एक कर्कट याच्यात ठेवायचं, इथं ठेवायचं आणि याला काय करायचं, असं गोल करायचं. ध्यान आलं का. म्हणजे जर हे 5 जर असेल तर याचा अर्थ इथपासून तर इथपर्यंत हे सुद्धा किती असणार आहे, √5चं असेल ना. आणि झालं ड्रॉ, संपला विषय. कळलं का. आपल्याला रिप्रेझेंट करायला लावलं तर केलं आपण रिप्रेझेंट. लक्षात येईल का, नक्की. सिम्पल आहे एकदम, सॉल्व कराय. आणि 10चं सांगू का लगेच, मग करून देऊ का. बरं एक काम करतो, तुम्ही नाही करायचं आपण, तुम्ही नवीन डायग्राम काढायची. पण ही डायग्राम तुम्हाला मी आता काय देतो, होमवर्क दे, चालेल का. फक्त समजून सांगतो काय. आता कसलं काढायचं आहे आपल्याला, √10. √10च्या आधी परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे, √9. √9 आणि √9चं स्क्वेअर रूट किती असतं. म्हणजे आता आपल्या परपेंडिक्युलर लाईन कोणावर काढायची, 3वर. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ ऑन 3. अलग लक्षात. मग हे किती डिस्टन्स असतं आपलं, 1 युनिट ना. मग 1 युनिटच घ्यायचं आपल्या कंपासमध्ये आणि ते पुन्हा काय करायचं, इथं कर्व मारून द्यायचं. अलग लक्षात. बाकी हे सर्व लिहायचं आहे. इथं फक्त लिहायचं काय, ड्रॉ अ नंबर लाईन अँड टेक पॉईंट A ॲट 3. कोणा घ्यायचा, 3. आता याला A म्हटलं जातं, याला A म्हणून टाका. जिथं कर्व मारलं तर याला B म्हटलं तर याला B म्हणा. याची डायग्राम वेगळी काढायची बरं का तुम्हाला. आणि नंतर हा O आणि B काय करायचं, एकमेकांना अटॅच करून टाकायचं. मग आता मला सांगा, O ते A किती डिस्टन्स असणार आहे, 3. आणि हे किती बरं, 1. मग बघा इथं 3 आहे, इथं 3चा स्क्वेअर किती जाणार आहे, 9. आणि 1चा स्क्वेअर किती जाणार आहे, 1. 3 + 1 सॉरी 9 + 1 10. आणि 10चं स्क्वेअर रूट काय राहणार आहे, √10. आलं ना, √10. संपलं. मग आता जर ही डिस्टन्स जर √10 असेल तर पुन्हा काय करायचं, आपलं कंपास घ्यायची, तर ठेवायचं आणि याला कर्व मारून द्यायचं. म्हणजे ही डिस्टन्स किती असणार आहे आपलं, √10 झालं. अलग लक्षात, नक्की एकदम. मग सेकंडवालं होमवर्क चालेल का, पहिले एवढं एक लिहून घ्या, मग सेकंडवालं होमवर्क करा. म्हणजे √10 वालं होमवर्क आहे असं मी म्हणतोय तुम्हाला. घ्या लिहून.
बरं, आता आपल्या प्रॅक्टिस सेटचा पुढचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. काय तुमच्या समोर बघा. राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन द 2 नंबर गिवन बिलो. खाली 2 तुम्हाला नंबर दिलेले आणि त्या 2 नंबरमधल्या तुम्हाला किती रॅशनल नंबर फाइंड आउट करायचे? 3. किती आहे? 3. बरोबर ना. मग कसं सॉल्व होतं? मी तुम्हाला 2 सॉल्व करून देतो आणि 2 तुम्हाला होमवर्क असणार आहे. बरोबर. मग आता बघा फर्स्ट एक्झाम्पल काय, कोणतं बरं? फर्स्ट काय दिले आपल्याला पेअर? 0.3 अँड काय दिले अजून? मायनस 0.5. मग आता 0.3 आणि 0.5च्या मधले कोणते कोणते नंबर ते आपल्याला काढायचे? किती काढायला लावले? 3. किती काही निघू शकतात? 3 आपण काढू शकतो. मग आता कसं होईल बघा. कोणाचे आपल्याला नंबरमधले शोधायचे? ह्या 2 नंबरचे. म्हणून आता आपल्याला माहिती आहे वी नो दॅट. काय माहिती आहे मला सांगा, या दोघांमध्ये मोठा कोण आहे रे? ह्या दोघांमध्ये मोठा कोण आहे? 0.3. कारण की हा प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे हा काय असणार आहे? लहान. म्हणजे वी नो दॅट 0.3 इज ग्रेटर दॅन मायनस 0.5. बरोबर का नाही? मग आता काय करायचं? यांच्यामधलंच काय आपल्याला नंबर पाहिजे ना. मग आता यांचे नंबर मधले काढायला थोडं आपल्याला आता सध्या जड जाईल. मग एक काम करायचं, पॉईंट नंतर इथं 1 नंबर आहे, पॉईंट नंतर इथं पण 1 नंबर आहे. आपण दोघांना काय करून टाकायचा? 0 ॲड करून टाकायचं. म्हणजे आता इथं 0 पॉईंट किती झाला? 30 आणि इथं काय झाला? 0.50. 1 0 देऊन टाका. मग आता बघा ना 30 आणि 50 मध्ये लागेल तरी नंबर पाहायला भेटतील आपल्याला. बरोबर ना. मग आता कसं होईल बघा. आणि देअरफॉर मग आपण काय करू शकतो? सर्वात मोठा नंबर कोणता आहे इथं? 0.30. पेक्षा लहान कोण असेल रे? 0.29 असेल का नाही? तो यांच्यामध्येच आहे. सॉरी ऐकून काहीतरी चुकलं. हां बरोबर आहे. हा मोठा याच्यापेक्षा लहान आहे ना. इकडे लक्ष द्या. याच्यापेक्षा लहान अजून कोणता राहू शकतो? इकडे लक्ष द्यावे. 0.28, 27, 26, 25. आपल्याला सगळे लिहायचे, थोडेच लिहायचे. याच्यापेक्षा लहान कोण असू शकतो बरं? 0.24, 23, 22, 22 वगैरे वगैरे कोणते पण राहील. आपण काय घेऊ? वाटलं 10 घेऊ, चालेल ना. याच्यापेक्षा लहान कोणतं राहील? 0. काय राहू शकतो? 0.5 पण राहू शकतो. बरोबर ना. अजून काय राहू शकतो बरं? 0 मायनस घेऊ. चला मायनस 0.40 पण राहू शकतो. 30 पण राहू शकतो. येईल का लक्षात? आणि हा काय राहू शकतो? अजून शेवटचा काय घेऊ आपण? मायनस 0.50. मग आता ह्या दोघांच्या मधले कोणते पण 3 लिहून टाका. आणि देअरफॉर काय विचारलं होतं आपल्याला? देअरफॉर द 3 रॅशनल नंबर किंवा नंबर्स बिटवीन कोणामधले? बिटवीन 0.3 अँड मायनस 0.5 इच किंवा आर कोणते घ्या? कोणते 3 लिहून टाका. 0.25, 0.10, 0.05, मायनस 0.40. कोणताही लिहिलं ते चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येईल नक्की. गेलो झालं पहिले एक्झाम्पल. एवढं सॉल्व करायचं आहे. दुसरं देऊ का लगेच सॉल्व करून बघा. सेकंड हे सांगतो मी. इथं सेकंड एक्झाम्पल घेतो. चला काय बरं सेकंड एक्झाम्पल बघा, लक्ष द्या. मायनस 2.3 अँड काय दिलं अजून? कोणतं? 5.2 आणि 5.3. ओके. थर्ड एक्झाम्पल घेतो, काही हरकत नाही. सांगा कोणतं आहे? 5.3 अँड 5.2. इकडं 2 आहे आणि इकडं काय? 3 आहे. हे घेऊन टाकू आपण. चला काय हरकत नाही. मग आता बघा काय होईल. आता ही 0.2, 5.2 आणि 5.3 लगेच जवळ आठवले आपल्याला ना. मग काय करायला लावलं मी तुम्हाला? 1 0 एक्स्ट्रा लिहून टाकायचं. म्हणजेच काय होईल रे? वी नो दॅट काय कोण मोठं आहे बरं याच्यामध्ये? 5.3 इज ग्रेटर दॅन 5.2. बरोबर का नाही? माझं लक्ष द्या. दोघांना पण 1 0 मारून टाका. म्हणजेच काय करू बरं? इथं आपण 1 एक्स्ट्रा दोघांनाही 0 देऊन टाकू.
म्हणजे हा मोठा असेल 0 दिला आणि 0 दिला तर काही फरक पडणार आहे का नाही, हेच मोठे असणार आहे. म्हणजे आता आपल्याला एक नंबर कोणता आहे बरं 0.30 5.30 आणि एक काय बरं 5.20. याच्या नंबरच्या याच्यामधले नंबर बघायचे आपल्याला. मग आता याच्यातला कोणता बरं याच्यापेक्षा लहान आणि याच्यापेक्षा काय पाहिजे याच्या आहे मोठा, याच्यापेक्षा मोठा आणि याच्यापेक्षा काय लहान. मग याच्यापेक्षा मोठा कोणता याच्यापेक्षा लहान कोणता असणार आहे बरं 5.29. नेक्स्ट अजून कोणता असणार आहे याच्यापेक्षा लहान अजून 5.28, याच्यापेक्षा लहान 5.27. त्याच्यानंतर अजून लहान कोणता असणार आहे 5.26, याच्यापेक्षा लहान 5.25, याच्यापेक्षा लहान कोणता असेल 5.24, याच्यापेक्षा लहान कोणता असेल 5.23, याच्यापेक्षा लहान कोणता असेल 5.22, याच्यापेक्षा लहान कोण असेल 5.21, याच्यापेक्षा लहान कोण असेल 5.20. झाले का. हा लास्ट नंबर आहे, हा फर्स्ट नंबर आहे. यातले कोणते 3 लिहून टाका, संपला आन्सर. कोणते 3 टाका आणि काय लिहायचं मागाली देअरफॉर द 3 रॅशनल नंबर बिटवीन 5.2 अँड 5.3 आर. कोणते लिहून टाका तुम्हाला जे वाटतील ते. लक्षात येईल का नक्की एकदम शुअर व्यवस्थित लिहून घ्या. अजून घ्यायचे का एक्झाम्पल काय यायचे घ्यायचे का नाही नक्की एकदम 2.33 हां हो ते पण सांगतो चला ठीक आहे लक्ष द्या. आता एक्झाम्पल नंबर आपण काय बघू कोणतं आहे ते सेकंड आहे ना कोणतं आहे सेकंड काय बरं एक्झाम्पल नंबर सेकंड -2.3 अँड -2.33 बरोबर ना. आता बघा काय आहे इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे 1, इथं पॉईंट नंतर किती नंबर आहे 2 आहे. पॉईंट नंतर सारखेच नंबर करून घ्यायचे. काय करून घ्यायचे पॉईंट नंतर सारखेच. मग एक काम करतो तुम्हाला हिंट देतो मी काय होऊ शकतं मग सारखेच. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे बरं 33 लहान आहे हा मोठा असेल कारण की मायनसवाला मोठावाला मायनसवाला लहान होऊन जातो. म्हणजे कोण मोठा असणार इथं म्हणजे -2.3 इज ग्रेटर दॅन काय असणार आहे -2.33. बरं इथं पॉईंट नंतर एक नंबर इथं किती बरं 2 आहे. एक काम करू याला आपण पॉईंट नंतर एक एक्स्ट्राचा नंबर देऊन टाकू काही फरक पडणार आहे का कारण की पॉईंट नंतर नंबर आला नंबर नंतर किती 0 आला तर काही फरक पडत नाही आहे. पण एक प्रॉब्लेम आहे इथं काय प्रॉब्लेम बघा इथं 2.30 आणि इथं 2. किती बरं 33. याच्यात फक्त किती नंबर आहे 2च आहे. कोणता 31 आणि 32. पण आपल्याला किती विचारले त्यांनी 3 तर दिल्यावंच लागणार आहे आपल्याला. मग एक काम करायचं काय अजून एक शून्य ठेवा याच्यावर एक शून्य ठेवा आणि याच्यावर एक शून्य ठेवा. आता किती नंबर मिळतील माहिती आहे तुम्हाला नाही 28 नंबर्स मिळतील 29. 300 ते 330 मध्ये किती नंबर असणार आहे 30च तर असणार आहे. हे बाकीचं तर सेमच आहे ना याच्यात काय फरक पडणार आहे ध्यानात आलं. मग आता याच्यातले कोणते नंबर असणार आहे -2.301 अजून कोणता असेल -2.302 303 304 305 6 7 8 9 29 पर्यंत लिहून टाकायचे. कोणते पण 3 लिहा. हा म्हणजे एवढे लिहिण्यापेक्षा कोणते तुम्ही 3 लिहू शकतात. हिंट का आली का एकदम प्रॉपर गेलो 3 आहे.